मंडळी नमस्कार. सगळा बोगस कारभार चाललाय. बोगस म्हणजे अगदीच बोगस. काय काय बोगस असावं याला काही बंधन आपल्याकडे आहे का? काही नाही. सगळं काही बोगस असू शकतं, सगळं काही खोटं असू शकतं. कोरोनाच्या कालावधीमध्ये लोकांच्या गरजा ओळखून ही बोगसगिरी इतकी वाढली की त्याला धरबंद उरला नाही. म्हणजे अगदी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्यामध्ये ग्लुकोजचं पाणी सिरिंजनं भरून तेच रेमडेसिवीर म्हणून विकणारी एक टोळी पुणे जिल्ह्यामध्ये पोलिसांनी पकडली होती. त्या टोळीला कुणाचा आशीर्वाद होता, कोण त्याच्या पाठीमागं होतं, हे सगळं तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे. एवढ्यावरच काम भागत नाही आहे. आता पोस्ट कोविड ही बोगसगिरी इतकी वाढली आहे की काय करतील आणि काय निर्माण करतील हे सांगता येत नाही. राज्यभरामध्ये लसीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. त्यात मराठवाड्यातली काही जिल्हे मागं पडली आहेत. औरंगाबाद सारखा जिल्हा तर लसीकरणामध्ये पिछाडीवरच आहे. त्यामुळं पेट्रोल पंपावर लसीकरण प्रमाणपत्राशिवाय पेट्रोल मिळत नाही, रेशन दुकानवर रेशन मिळत नाही, प्रत्येक आस्थापनांना सर्टिफिकेट असल्याशिवाय दुकान उघडता येत नाही. असे कठोर नियम जिल्हा प्रशासनाने लागू केले आणि आणखी एक धंदा उफाळून आला, तो म्हणजे बोगस लसीकरणाचा, लसीकरण प्रमाणपत्राचा. म्हणजे लस न घेताच प्रमाणपत्र मिळवणे असा एक नवा धंदा उदयाला आला आहे. अहो एवढंच काय तर अक्षरशः प्रमाणपत्रासहित आणखी काही बोगस गोष्टी सुद्धा तुम्हाला बघायला मिळत आहेत. चक्क औरंगाबादच्या रुग्णालयांमध्ये बोगस कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. त्याची तपासणी चालू आहे. एवढंच नव्हे तर बोगस मृत्यू देखील समोर आलेले आहेत. अर्थात यात प्रशासनाचा दोष नाही आहे, ते कसं ते तुम्हाला मी सांगतो. म्हणजे बोगस लस प्रमाणपत्र आहेत, बोगस रुग्ण आहेत आणि बोगस मृत्यू देखील आहेत. इतके दिवस बोगस औषधं, बोगस इंजेक्शन ऐकलं होतं. आता हे सगळं खोटारडे पण लक्षणीयरित्या ठळक बाजूने समोर यायला लागलंय. मी तुम्हाला औरंगाबाद मधल्या 2 बातम्या दाखवणार आहे. या दोन्ही बातम्यात बोगस लस देणारं रॅकेट प्रशासनानंच पकडलेलं आहे. आता पहिलं दुसरं रॅकेट जर आपण बघायला लागलो तर लक्षात येऊन जाईल की कशा स्वरूपात हे काम चाललंय. प्रशासनातल्या सवलती मिळवायच्या असतील, नोकरीत पगार मिळवायची असेल तर प्रमाणपत्र आवश्यक आहे. आणि प्रमाणपत्र आवश्यक आहे तर ते लस न घेता मिळायला हवं. 2-4 हजार रुपये देऊन अशी प्रमाणपत्र विकणारी मंडळी आहेत. फुकट मिळणारी लस घ्यायची तयारी नाही, पण 2-4 हजार खर्चून प्रमाणपत्र घेऊन सरकारी कामं करणारी मंडळी आपल्याकडं उपलब्ध आहेत. कागज नाही दिखाएंगे वाले, लसीचा कागज आपल्याकडं पैसे देऊन घेतायत, ही उल्लेखनीय बाब आहे. चला एक घटना तुम्हाला मी दाखवतोय, त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की कोण कोण हे प्रकार सगळा करताय. अदनान उल्ला मुजीब बेग हा एक डॉक्टर आहे आणि मिनाजुद्दीन शेख हा एक व्यक्ती आहे. या 2 व्यक्तींनी, ती बातमी बघताय, त्यांचे फोटोही तुम्ही बघताय. अदनान उल्ला मुजीब बेग आणि मिनाजुद्दीन शेख या 2 व्यक्तींनी मिळून हे लसीकरणाचं रॅकेट चालवलेलं होतं. आता आश्चर्याची गोष्ट अशी आहे की यात डॉक्टर पण सहभागी आहेत. जिन्सी पोलीस ठाण्याने आदल्याच दिवशी एक कारवाई केली आणि त्यात कोण कोण पकडलंय ते पण बघा. डॉक्टर शेख रईसुद्दीन हे वैद्यकीय अधिकारी आहेत, म्हणजे वैद्यकीय प्रॅक्टिशनर आहेत आणि यांनी घाटीमधूनच म्हणजे औरंगाबादच्या शासकीय रुग्णालय आणि हॉस्पिटल ह्याच्यातून आपल्या कॉलेजमधूनच आपली डॉक्टरची डिग्री मिळवली आहे. दुसरे आहेत डॉक्टर शेख मोइनुद्दीन उर्फ अदनान शेख आणि तिसरा व्यक्ती आहे मोहम्मद मुदस्सिर मोहम्मद अशफाक आणि अबूबकर अल हमीद. या माणसांनी बोगस सर्टिफिकेट देण्याचं रॅकेटच औरंगाबादमध्ये चालवलं. हजारो लोकांना बोगस सर्टिफिकेट दिली आणि त्यांनी सरकारी म्हणजे फायदे मिळवण्यासाठी, म्हणजे पेट्रोल मिळवण्यासाठी, रेशन मिळवण्यासाठी, पगार मिळवण्यासाठी या सगळ्याचा उपयोग केलेला आहे. बरं, ही 2 प्रकरणं उघडकीला आली तेव्हाच हे घडत होतं का? त्याच्या आधीही हे घडत होतं. 28 ऑगस्टला DKMM नावाचं एक कॉलेज आहे. त्या DKMM कॉलेजमध्ये लस न घेता प्रमाणपत्र मिळाल्याची एक घटना उघडकीला आली होती आणि या 28 ऑगस्टच्या घटनेमधलं वस्तुस्थिती समोर आणण्यात आली नाही. पुढे 28 सप्टेंबरला जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये देखील अशा स्वरूपाचा प्रकार उघडकीला आला होता. पुढे या जिन्सी पोलिसांनी परवा 2 दिवसाखाली या सगळ्या प्रकाराला उघड केलेलं आहे.
आता या बोगस सर्टिफिकेटच्या प्रकरणात आणखी एक रंजक प्रकार आहे, तो म्हणजे नोव्हेंबर महिन्यात औरंगाबादमध्येच घडलेला. सिद्धार्थ उद्यानामध्ये RT-PCR चाचणी करण्यात आली आणि त्यात 2 रुग्ण कोरोनाबाधित सापडले. आता सापडलेले रुग्ण गायब झाले. गायब झाल्याची बोंब होऊ नये म्हणून चक्क मेल्ट्रॉन रुग्णालयातल्या लोकांनी 2 बोगस रुग्ण उभे केले आणि त्यांना त्यांच्या नावाखाली ॲडमिट करून तिथे बसवलं. अर्थात त्यांना याचे पैसे पण दिले गेले, 10,000 रुपये दिले गेले असं म्हणणं आहे. काय झालं असेल, कसं झालं असेल माहीत नाही, किती दिले असतील. पण चक्क 2 बोगस रुग्ण तिथं बसवण्यात आले, म्हणजे रुग्णसुद्धा बोगस आहेत. हे सगळी बोगसगिरी बिनधास्त चालू आहे. आता तुम्हाला आणखी एक भयंकर प्रकार मी सांगणार आहे. एक मुलगा जो गतिमंद आहे, तो वारल्याचा 13वा घातला जातो, त्याचा 10वा 13वा होतो, त्याच्या फोटोला हार घातले जातात आणि त्यानंतर अचानक तो मुलगा जिवंत असल्याचं कळतं. हो, बोगस मृत्यू सुद्धा आहे. काही महिन्यांपूर्वी एका महिलेचं दुसरं लग्न झालं, म्हणजे पहिल्या लग्न होतं झालेलं, तो नवरा सोडला, दुसरं लग्न झालं. पहिल्या नवऱ्यापासूनचं एक अपत्य होतं, ते गतिमंद होतं दुर्दैवाने. चांगला 15-16 वर्षाचा तो मुलगा झालेला, पण गतिमंद झाल्यामुळं या बाईंना आणि नवऱ्याला तो नको होता की काय माहीत नाही, अचानक त्याची कोरोना तपासणी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. तो कोरोना बाधित असल्याचं सांगण्यात आलं. कोरोना बाधित झाला म्हणून त्याला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्यात आलं. 4-5 दिवसांनी तो कोरोना बाधित झाला होता आणि कोरोनामुळेच मृत्युमुखी पडला असं सांगण्यात आलं. त्याच्या 10वा घालण्यात आला, 13वा घालण्यात आला, त्याच्या फोटोला हार घालून तो घरात लावण्यात आला. ही सगळी प्रक्रिया पार पडली आणि बऱ्याच दिवसानंतर त्याच्या परिसरातील मंडळी घाटीत गेल्यानंतर तो मुलगा तिथे भीक मागून जगत होता हे लक्षात आलं. त्यांनी आपला मुलगा असल्याचं सुरुवातीला नाकारलं. नाकारल्यावरती त्या मुलांनी पोलिसात जाण्याची धमकी दिली आणि मग आपला दुसरा बाप त्या पोराला घेऊन घरी गेला. अशी ही बोगस मृत्यूची वेगळीच कहाणी आहे. मानवी मन, संवेदना या सगळ्याच गोष्टी कुठे हरवत चालल्यात माहीत नाही. या गोष्टींना जिथे आपल्या त्या आईला तरी पोटचा मुलगा मेलाय असं घोषित करताना काहीच कसं वाटलं नसेल, हा प्रश्न सहज मनात येऊन जातो. का तिची ही फसगत झाली आहे. खोटे मृत्यू दाखवायचे, लस घेतल्याचे खोटे प्रमाणपत्र दाखवून धोकादायक माणसं जगभरात फिरू द्यायची, ज्यांना कोरोना होऊ शकतो, जे स्प्रेड करू शकतात, अशी माणसं जगभरात फिरू द्यायची. किती लोकांना दिलाय कोणास ठाऊक. चक्क कोरोना नसलेले रुग्ण कोरोना रुग्ण म्हणून दाखवायचे आणि ते दवाखान्यात ॲडमिट करून त्यांच्यावरती उपचार चालू ठेवायचे. हा सगळा प्रकार किती वाईट पद्धतीनं चाललाय हेच लक्षात येतं. आणि तरीही आपण म्हणतोय की आमच्याकडं खूप उत्तम पद्धतीनं कारभार चाललाय. औरंगाबाद मनपाचे प्रशासक अस्तिक कुमार पांडे हे मुख्यमंत्र्यांना आपल्या रीतसर घरी घेऊन जातात. म्हणजे राजकीय नेता आल्यावर आपल्या राजकीय कार्यकर्त्यांच्या घरी जातो असं म्हणतात, पण मुख्यमंत्री मनपाच्या प्रशासकांच्या घरी जातात. तिथे ते कौटुंबिक स्नेह असल्याचं दाखवतात आणि तेच मुख्यमंत्र्यांशी कौटुंबिक स्नेह असलेले औरंगाबादचे आयुक्त अस्तिक कुमार पांडे हे या स्वरूपाचा कारभार औरंगाबादमध्ये चालतो आणि त्याकडे ते रीतसर डोळेझाक करतात. हीच गोष्ट आश्चर्यकारक आहे आणि भयावह देखील आहे. याबाबत औरंगाबादच्या मनपाला जाब विचारायलाच हवा, यात प्रश्नच नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, लिंक शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.